श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 19वा भाग. अचानक त्यांना झालेला साक्षात्कार आठवला. मी आलो आहे आणि त्यांची नजर देवघराच्या दिशेने वळली होती. दोन्ही हात जोडून ते नतमस्तक झाले आणि नंतर त्यांनी उपरणे खांद्यावर टाकले होते आणि पटवर्धनांना म्हणाले, चला रावसाहेब. रावसाहेब पटवर्धन बसल्या जागेवरून उठण्या अगोदरच बाळकृष्ण व तरा वाड्याबाहेर गेले. रावसाहेब पटवर्धनाबरोबर जेव्हा बाळकृष्ण भाऊ पटवर्धनाच्या कुराणात शिरले होते तेव्हा कुराणाबाहेर आणि कुराणात गावकऱ्यांची गर्दी झाली होती. गर्दी दिसताच पटवर्धनांनी अपेक्षेने बाळकृष्ण भाऊकडे पाहिले होते, पण बाळकृष्ण भाऊंच्या चेहऱ्यावर त्यांचा कसलाही अंदाज येत नव्हता. त्या गर्दीतच स्वामी समर्थ एका झाडाला टेकून उभे होते, जणू काही बाळकृष्ण भाऊंचीच वाट पाहत होते. स्वामी जेथे उभे होते तेथील मातीतील बारीक बारीक दगड वेचून बसापा लांब फेकून देत होता. यात त्याचा एकच हेतू होता, तो म्हणजे स्वामी ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी झोपले होते ते दगड त्यांना टोचू नये, बोचू नये म्हणून. बाळकृष्ण भाऊंना येताना पाहून गर्दीतून कोणीतरी बोलून गेला, बाळकृष्ण भाऊ आले, बाळकृष्ण भाऊ आले. त्या क्षणी गर्दी दुभंगली होती, माणसं पांगली होती. पटवर्धन आणि बाळकृष्ण बुवा यांच्यासाठी वाट करून देण्यात आली होती. घाईघाईने गर्दीत शिरून स्वामी समोर उभे राहिलेले बाळकृष्ण भाऊ स्वामींना पाहताच थबकले होते. स्वामींचे तेजपुंज मूर्ती पाहून त्यांचे डोळे विस्फरून गेले होते. स्वामींनी मंद स्मित करीत आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले होते आणि बाळकृष्ण बुवांना झाडाखाली साक्षात पंढरपूरचा विठ्ठोबा उभा आहे असा भास झाला होता. बाळकृष्ण बुवा गोंधळून गेले होते. लगबगीने त्याने आपले डोळे उपरण्याने पुसले आणि पुन्हा स्वामीकडे पाहिले. अजूनही कमरेवर हात ठेवून सावळा विठ्ठोबाच त्यांच्या समोर मंद स्मित करीत उभा होता असे त्यांना जाणवले. बाळकृष्ण भाऊचे डोळे अश्रूने भरून आले होते. देवघरातील देवाऱ्यात त्यांच्या विठोबाच्या जागी हाच अवलिया दर्शन दिले होते. आता या अवलियाच्या जागी त्यांना पंढरपूरचे दैवत उभे असल्याचे भास होत होते. त्या साक्षात्काराने बाळकृष्ण बुवाचा अहंकार लोपला होता. परमेश्वराच्या चरणी स्वतःला झोकून देण्याचा आस मनात निर्माण होऊन सद्गत स्वरात ते म्हणाले, माहुली, पामराला क्षमा करा. सर्वजण चकित होऊन पाहत असताना बाळकृष्ण भाऊने लोटांगण घालीत स्वामींना नमस्कार केला होता आणि स्वामीच देवत्व गावकऱ्यांच्या मनावर ठसले गेले होते. पुढच्या क्षणी येथे गजर झाला होता, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.